So students, in this lecture we will start with the first chapter of 11th science syllabus, 11th biology syllabus, that is the living world. लास्ट लेक्चरमध्ये आपण बायोलॉजीच्या संदर्भातले इंट्रोडक्टरी पॉईंट्स पाहिले. तर आता आपण सिलेबस वाईज चॅप्टर चालू करणार आहोत. त्यापैकी पहिला जो चॅप्टर आहे दॅट इज लिव्हिंग वर्ल्ड हा आज आपल्याला इथे बघायचा आहे. तर चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड असं म्हणत असताना सुरुवातीला आपल्याला पाहावं लागेल की लिव्हिंग म्हणजे काय. ज्याला आपण सजीव म्हणतो तो म्हणजे नेमका काय असतो, कसा असतो हे आपल्याला पाहायचं आहे. तर मग मुख्यतः त्याचे काय काय कॅरेक्टर्स आहेत ज्याच्या आधारे आपण त्याला लिव्हिंग म्हणू शकतो ते कॅरेक्टर्स आपण पाहणार आहोत. ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, ability to sense environment and response to it, and the cellular organization are the unique features of living organisms. इथे काही कॅरेक्टर्स दिलेले आहेत, त्यापैकी एक एक कॅरेक्टर आपण पाहणार आहोत. तर पहिलं कॅरेक्टर आहे ग्रोथ. ग्रोथ म्हणजे ज्याला आपण वाढ असं म्हणतो. ग्रोथ ऑकर्स बाय इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन नंबर्स ऑफ द इंडिव्हिज्युअल्स. दे आर द ट्विन्स कॅरेक्टर. म्हणजे काय की ग्रोथ म्हणजे फक्त संख्येने वाढ नाही, तर ग्रोथ म्हणजे त्याचा सेल्युलर माससुद्धा वाढेल आणि त्या सेलची संख्यासुद्धा वाढेल. म्हणजे ॲट अ टाईम ट्विन्स कॅरेक्टर. नाण्याच्या दोन जशा बाजू असतात तसं एक नाणं म्हटलं की दोन बाजू आल्या, तसं ग्रोथ म्हणलं की एक तर त्याचा सेल्युलर मासही वाढला पाहिजे आणि त्या सेलचा नंबरही वाढला पाहिजे, तर आपण त्याला ग्रोथ हे कॅरेक्टर म्हणू शकतो. तर मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असोत, दोघांमध्येही ग्रोथ होण्यासाठी सेल डिव्हिजन होणं आवश्यक असतं. आता सेल डिव्हिजन म्हणजे काय? पेशी विभजन. जी एक पेशी आहे तिची वाढ झाल्यानंतर तिच्यामध्ये विभजन होते आणि एकापासून दोन सेल्स तयार केल्या जातात, दोन पेशी तयार केल्या जातात. पुन्हा त्या दोन ज्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये डिव्हिजन होते आणि दोघांपासून चार सेल्स या तयार केल्या जातात. या पद्धतीनं त्यांचा सेलचा नंबरही वाढला जातो आणि नवनवीन सेल्स या सेल डिव्हिजनद्वारे तयार केल्या जातात. तर प्लांट्स जे आहेत यामध्ये आपल्याला ऑल देअर लाईफ ही कंटिन्युअस ग्रोथ पाहायला मिळते. परंतु ॲनिमल्समध्ये द ग्रोथ इज अप टू सर्टन एज. काही विशिष्ट वयापर्यंतच ग्रोथ होत असते, त्यानंतर ती आपोआप थांबते. परंतु शरीराच्या काही पेशी अशा आहेत ज्यांचा जर क्षय होत असेल किंवा त्या नष्ट होत असतील तर त्या सेल्स तेवढ्या मर्यादेपुरत्या सेल डिव्हिजनद्वारे नवनवीन तयार केल्या जातात. म्हणजे ग्रोथ हे कॅरेक्टर आहे जे प्लांटद्वारे पण दाखवल्या जातं आहे आणि ॲनिमल्सद्वारे पण दाखवल्या जाते. तर मग फक्त इन्क्रीज इन मास, सेल्युलर मास जर वाढणं एवढंच अपेक्षित आहे, तर दॅट ग्रोथ इज एक्झिबिटेड बाय ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स. It is exhibited by all living organisms and non-living objects also grow. But growth in living organisms is from inside, that is intrinsic. But in non-living objects it is accumulation of material on the surface level, that is extrinsic. म्हणजे काय? आता ग्रोथ हे कॅरेक्टर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग या दोघांद्वारेही दाखवल्या जातं आहे. परंतु लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होणारी जी ग्रोथ किंवा वाढ आहे ही मुख्यतः शरीराच्या आतून घडत असते आणि आतून घडणारी वाढ आहे म्हणून याला इंट्रेन्सिक असं म्हणतात. परंतु नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट जे आहेत यांच्यामध्ये होणारी जी वाढ आहे दॅट इज ड्यू टू ॲक्युम्युलेशन ऑफ मटेरियल. बाहेरून काही घटकद्रव्य त्यात मिसळले जातात सरफेस लेवलवर आणि म्हणून वाढ होते आणि या वाढीला एक्स्ट्रेन्सिक ग्रोथ असं म्हटलं जातं.
जसं आपण एक्झाम्पल जर पाहिलं तर लिव्हिंग थिंगमध्ये होणारा जर ग्रोथ बघायची असेल तर समजा एखादं मूल आहे, जेव्हा ते लहान आहे तेव्हा त्याचा साईज छोटा आहे, त्याचं वजनही कमी आहे. परंतु जेव्हा त्याची वाढ होईल, तो मोठा होईल, तेव्हा आपण जर पाहिलं तर त्याचा आकारमानातही वाढ आहे आणि त्याच्या नंबर ऑफ सेल्समध्येही वाढ आहे. जर लहान असताना त्याचं वजन 10 किलो असेल तर मोठा झाल्यावर त्याचं वजन 40 किलो होईल, 50 किलो होईल. म्हणजे त्याचा मास वाढलेला आहे, त्याच्या शरीरातल्या सेल्सही वाढलेल्या आहेत. परंतु ही जी वाढ झालेली आहे ती शरीराच्या आतून झालेली वाढ आहे, म्हणजेच इंट्रिन्सिक ग्रोथ आहे. परंतु जेव्हा नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टमध्ये आपण ग्रोथ पाहतो, म्हणजे समजा एखादा वाळूचा ढीग आहे. आता या वाळूच्या ढिगामध्ये आपण बाहेरून जर वाळू आणून टाकली ऑन इट्स सरफेस फ्रॉम सराउंडिंग, तर त्यामुळे सुद्धा ग्रोथ हे लक्षण आपल्याला पाहायला मिळेल. आपण असं म्हणू की वाळूची जो ढीग होता त्याचीसुद्धा वाढ झालेली आहे. परंतु इथे जी वाढ झालेली आहे त्यामध्ये आपण मटेरियल बाहेरून सरफेसवर आणून टाकलेलं आहे, म्हणून ही जी ग्रोथ आहे इट इज एक्स्ट्रेन्सिक टाईप, बाहेरून होणारी आहे. सो ग्रोथ कॅन नॉट बी टेकन ॲज अ डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्यामुळे ग्रोथला आपण महत्त्वाचं कॅरेक्टर आहे जे की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगला डिफाईन करणार आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर दुसरं कॅरेक्टर आहे रिप्रोडक्शन. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा आपल्याला रिप्रोडक्शन हे कॅरेक्टर पाहायला मिळते. तर रिप्रोडक्शन म्हणजे काय? द प्रोसेस बाय विच ऑर्गॅनिझम्स प्रोड्युसेस ऑफ देअर सिमिलर काइंड ऑर देअर ओन काइंड. म्हणजे अशी एक प्रोसेस आहे ज्याच्याद्वारे ऑर्गॅनिझम्स त्यांच्यासारखेच नवीन जीव तयार करतात, म्हणजे ज्याला प्रजनन असं आपण म्हणतो, ते म्हणजे रिप्रोडक्शन. मग हे ऑर्गॅनिझम्समध्ये कशा पद्धतीने होतं आहे? ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्युसेस सेक्शुअली ऑर असेक्शुअली अँड प्रोड्युसेस देअर ओन काइंड. या रिप्रोडक्शनचे 2 प्रकार पाहायला मिळतात, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये पाहतो आपण की 2 पॅरेंट्स मेल आणि फिमेल हे आवश्यक आहेत आणि हे दोन्ही पॅरेंट्स 2 वेगवेगळ्या प्रकारचे गॅमेट्स तयार करतात. मेल गॅमेट तयार केले जातात आणि फिमेल गॅमेट तयार केले जातात आणि यांच्या फ्युजनद्वारे नवीन प्रोजेनी किंवा नवीन जीव हा तयार केला जातो. तर असेक्शुअल मेथडमध्ये, ज्याला अलैंगिक रिप्रोडक्शन असं म्हणतात, त्यामध्ये केवळ एकच पॅरेंट हा आवश्यक आहे, 2 पॅरेंटची आवश्यकता नाही आणि यामध्ये गॅमेट्स हे तयार केले जात नाही आणि त्याही मेथडद्वारे नवीन जीव हे तयार केले जातात. बट देअर आर सम लिव्हिंग थिंग ऑर्गॅनिझम्स विच डू नॉट रिप्रोड्यूस. परंतु नेचरमध्ये आपण काही एक्झाम्पल पाहतो की ते लिव्हिंग आहेत परंतु रिप्रोडक्शन करू शकत नाहीत. एक्झाम्पल म्यूल्स म्हणजे खेचर. नंतर स्टराईल हनीबी वर्कर्स. जर आपण मधमाशाच्या पोळ्यात पाहिलं तर वर्कर्स ज्या हनीबीज आहेत त्या इनफर्टाईल आहेत, स्टराईल आहेत, त्यांच्याद्वारे नवीन जीव हे तयार केले जाऊ शकत नाही. आणि इनफर्टाईल ह्युमन कपल्स, मनुष्यांमध्येही आपण असं पाहतो की काही जोड्या अशा असतात की ज्या नवीन जीव तयार करू शकत नाहीत, त्यांना संतान उत्पत्ती होऊ शकत नाहीत, अशांना आपण इनफर्टाईल ह्युमन कपल्स असं म्हणतो. मग आता जर रिप्रोडक्शन हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं महत्त्वाचं कॅरेक्टर आहे तर सगळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यांनी रिप्रोडक्शन करायला पाहिजे. परंतु काही जसे आपण एक्झाम्पल पाहिलेत ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊ शकत नाहीत, तर मग त्यांना आपण नॉन लिव्हिंग म्हणणार का? नाही. त्यामुळं रिप्रोडक्शन इज अल्सो कॅन नॉट बी डिफायनिंग कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि त्याच्यामुळं केवळ रिप्रोडक्शनद्वारेही आपण असं म्हणू शकत नाही की हे काही वस्तू लिव्हिंग आहेत का या नॉन लिव्हिंग आहेत.
आता तिसरं कॅरेक्टर आहे मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम इज द अनदर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हे देखील महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. तर मेटाबॉलिझम म्हणजे काय? द सम टोटल ऑफ ऑल द रिॲक्शन्स ऑकरिंग इन द बॉडी ऑफ ॲन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड मेटाबॉलिझम. म्हणजे शरीरामध्ये घडणाऱ्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्या सगळ्या रिॲक्शन्सला एकत्रित करून आपण त्यांना मेटाबॉलिझम असं म्हणू शकतो. मग या मेटाबॉलिझममध्ये काही क्रिया ह्या काही निर्मितीसाठी वापरली जातात, ज्यांना चय क्रिया ॲनाबॉलिझम असं म्हणतो. नवीन घटक त्यामध्ये शरीर हे तयार करत असतंय. तर काही क्रिया ह्या अपचयाच्या, विघटन करणाऱ्या, ऱ्हास करणाऱ्या, ज्याला आपण अपचय असं म्हणतो, कॅटाबॉलिक रिॲक्शन्स असं चालू असतात. म्हणजे या ज्या क्रिया आहेत, ॲनाबॉलिझम असो किंवा कॅटाबॉलिझम असो, या दोन्ही क्रिया शरीरामध्ये गरजेनुसार चालू असतात आणि ह्या दोन्ही क्रियांना एकत्रितरित्या मेटाबॉलिझम किंवा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जाते. नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स डू नॉट शो मेटाबॉलिझम. ज्या निर्जीव वस्तू आहेत त्यांच्यामध्ये मेटाबॉलिझम होऊ शकत नाही. बट मेटाबॉलिक रिॲक्शन्स कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड इन सेल फ्री सिस्टीम. परंतु ह्या ज्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत या सेल फ्री सिस्टीमद्वारे, इन व्हायट्रो मेकॅनिझमद्वारे आपण पाहू शकतो. म्हणजे काय? तर टेस्ट ट्यूबसारखे जे साहित्य आहेत या टेस्ट ट्यूबमध्ये आपण बरेचसे घटक एकत्र करून काही नवीन शारीरिक घटक हे तयार करू शकतो. जसं शरीरामध्ये प्रोटीन निर्मिती होत असते. ह्या प्रोटीनची निर्मिती करण्याकरिता आपल्या आहारातून घेतलेले जेवढे काही अमायनो ॲसिड्स आहेत हे अमायनो ॲसिड्स, नंबर ऑफ अमायनो ॲसिड्स एकत्र येतात आणि शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रोटीनची ते निर्मिती करत असतात. आता ही क्रिया म्हणजे ॲनाबॉलिक रिॲक्शन आहे, चयाची रिॲक्शन आहे. मग हीच रिॲक्शन आपण टेस्ट ट्यूबमध्ये करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड्स हे आपण एकत्र करू शकतो आणि पर्टिक्युलर एन्झाईम्सचा वापर करून एक विशिष्ट उष्णता देऊन आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स हे तयार करू शकतो. म्हणजेच मेटाबॉलिझम ही क्रिया शिकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी फक्त लिव्हिंग थिंग्सच आवश्यक आहेत असं नाही, तर ह्या क्रिया आपल्याला नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टमध्ये सुद्धा काही पर्पजफुली किंवा टेस्ट ट्यूबमध्ये सुद्धा या रिॲक्शन्स आपल्याला करून पाहता येतात. म्हणजेच हेन्स मेटाबॉलिझम अँड सेल्युलर ऑर्गनायझेशन ऑफ द बॉडी. आता सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे काय? सेल इज द बेसिक युनिट ऑफ द बॉडी. शरीर जे आहे हे नंबर ऑफ पेशींनी बनलेले आहे, नंबर ऑफ सेल्सनी बनलेले आहे. आणि जेव्हा अशा नंबर ऑफ सेल्स एकत्र येतात आणि काही स्ट्रक्चर, अवयव, शरीराचे वेगवेगळे भाग तयार करतात, तेव्हा त्याला आपण सेल्युलर ऑर्गनायझेशन असं म्हणत असतो. आणि हे सेल्युलर ऑर्गनायझेशन फक्त लिव्हिंग थिंगमध्ये शक्य आहे, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टमध्ये ते शक्य नाही. आणि त्याच्यामुळं मेटाबॉलिझम जे फक्त आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये पाहायला मिळतं आहे आणि सेल्युलर ऑर्गनायझेशन, दीज आर द डिफायनिंग प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ह्या दोन्ही ज्या प्रॉपर्टीज आहेत यांच्याद्वारे आपण खात्रीशीर म्हणू शकतो की हे पर्टिक्युलर लिव्हिंग थिंग्स आहेत. त्याच्याशिवाय ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव ॲबिलिटी टू सेन्स देअर इन्व्हायरमेंट अँड टू रिस्पॉन्ड इट. याच्याशिवाय जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत दे हॅव ॲबिलिटी, त्यांच्यामध्ये एक अशी ॲबिलिटी किंवा क्षमता आहे ज्यांच्याद्वारे दे कॅन सेन्स देअर एन्व्हायरमेंट. बाहेरच्या वातावरणात किंवा एन्व्हायरमेंटमध्ये जे काही बदल होत आहेत ते बदल समजण्यासाठी ते सक्षम असतात. मग आता हे बदल पाहण्यासाठी आपण काय म्हणतो की सेन्स ऑर्गन्स हे मदत करत असतात. आता सेन्स ऑर्गन्स म्हणजे सेन्स ऑर्गन्स नाक, त्याच्यानंतर कान, ज्यांना आपण कर्मेंद्रिय असं म्हणतो, नोज आहे, इयर आहे, टंग आहे, स्किन आहे आणि आईज आहे. म्हणजे बाहेरच्या वातावरणात होणारे जे बदल आहेत हे शरीराला या सेन्स ऑर्गन्सद्वारे समजत असते किंवा कळत असते. आणि
अकॉर्डिंग टू द चेंजेस दे रिस्पॉन्ड इट. म्हणजे आपण पाहतो बऱ्याच वेळा जेव्हा एखाद्या बादलीमध्ये थंड पाणी आहे तर तेव्हा आपण त्या बादलीमध्ये सहज हात घालू शकतो. परंतु आता जर आपल्याला मधलं पाणी पोळत असेल तर आपण काय करणार, लगेच हात बाहेर काढणार. म्हणजे अगोदर थंड पाण्याचं सेन्सेशन आपल्याला झालं, परंतु आता पाणी गरम आहे म्हणजे आपण लगेच काय करणार, त्यामधला हात काढून घेतला. दॅट इज द रिस्पॉन्स. शरीराने दिलेली ती प्रतिक्रिया झाली की जोपर्यंत पाणी थंड होतं, शरीराला सहन होण्यासारखं होतं, तोपर्यंत आपण हात बादलीमध्ये तसाच राहू दिला. परंतु पाण्याचं टेम्परेचर जसं वाढत गेलं तसं बॉडीने स्वतःला प्रोटेक्ट करण्याकरता काय प्रतिक्रिया दिली की बादलीतला हात बाहेर काढून घेतला. हे कुणाला शक्य आहे? इट इज ओन्ली पॉसिबल टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टमध्ये या प्रकारचा रिस्पॉन्स हा शक्य नाही. पाणी जरी बदललं तरी नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काही उडी मारून बाहेर पडू शकत नाही. बोथ द प्लांट्स अँड ॲनिमल रिस्पॉन्ड्स टू द एन्व्हायरमेंटल फॅक्टर लाईक लाईट, वॉटर, टेम्परेचर etc. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये फक्त ॲनिमल्सच रिस्पॉन्ड करतात का? नाही, तर प्लांट्ससुद्धा ॲनिमल्ससारखंच ॲटमॉस्फिरिक चेंजेस आहेत त्यांना रिस्पॉन्ड करत असतात किंवा टेम्परेचर आहे, वॉटर आहे, लाईट आहे यांच्या अनुसार वेगवेगळ्या रिस्पॉन्स देत असतात. जसं आपण पाहतो की लाजाळूचं झाड, टच मी नॉट प्लांट आहे. ह्याला आपण स्पर्श केला की लगेच त्याचे पानं काय होतात, आकुंचन पावतात, एकमेकांच्या जवळ येतात. दॅट मीन्स इट इज अ रिस्पॉन्स, इट इज अ टच रिस्पॉन्स. शिवाय आपण पाहतो की सूर्यफुलं जेव्हा उमलतं आहे तेव्हा त्याची दिशा ही पूर्वेकडे असते, म्हणजे सनलाईटकडे असते. परंतु जे तसा सनसेट होतो, मावळतो, तसं तो फूल काय करतं आहे, आपली डायरेक्शन बदलतं आहे आणि ते वेस्टकडे होते. म्हणजेच काय आहे की दॅट इज द रिस्पॉन्स गिव्हन टू द लाईट. म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स दोघंही लिव्हिंग थिंग्ज आहेत आणि ते ॲटमॉस्फिअरिक कंडिशन बदलल्या की त्यानुसार वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतात. अगेन ऑल ऑर्गॅनिझम्स आर अवेअर ऑफ देअर सराउंडिंग. या सेन्स ऑर्गन्समुळंच ऑर्गॅनिझम्स हे जे सराउंडिंग आहे, जे सभोवतालचं वातावरण आहे त्यासाठी ते सतर्क राहत असतात. म्हणजे कंडिशन, ॲटमॉस्फिअरिक कंडिशन्स बदलल्या की त्या शरीराला आवश्यक असे बदल ऑर्गॅनिझम्स हे करून घेत असतात. देन कॉन्शियसनेस इज ऑल्सो डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता कॉन्शियसनेस म्हणजे काय की स्वतःचे भान असणे, आपण कुठल्या परिस्थितीत आहोत, बॉडी कंडिशन काय आहे, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स काय आहेत, या ज्या आहेत त्या समजणं म्हणजे कॉन्शियसनेस आहे. बरोबर आहे. आता अनकॉन्शियसनेस आहे. समजा आपल्याला चक्कर आली तर काय होतं आहे की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळत नाहीत, समजत नाहीत, आपण त्याला योग्य तो रिस्पॉन्स देऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे काय, लगेच अनकॉन्शियसनेसची अवस्था आहे म्हणजे आपण लगेच नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये कन्वर्ट होतात का लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स? नाहीत. परंतु ज्या चेंजिंग ॲटमॉस्फिअरिक कंडिशन्स आहेत त्याला त्या योग्य त्या प्रतिसाद देऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीने आज आपण काही कॅरेक्टर्स पाहिलेत. खरंच ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे कॅरेक्टर लिव्हिंग थिंग्सचेच फक्त आहेत का? तर नाहीत. तर महत्त्वाचे जे कॅरेक्टर आहेत ते म्हणजे मेटाबॉलिझम, सेल्युलर ऑर्गनायझेशन, रिस्पॉन्स टू द एन्व्हायरमेंट अँड कॉन्शियसनेस. दीज आर सम बेसिक कॅरेक्टर्स ज्यांच्या आधारावर आपण असं डिफरन्शिएट करू शकतो की हे कॅरेक्टर किंवा हे कॅरेक्टर आहेत म्हणजे हे लिव्हिंग थिंग्ज आहेत आणि हे कॅरेक्टर दिसत नाहीत म्हणजे ह्या नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत, हे आपण समजू शकतो. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिस्टमॅटिक्स किंवा नॉमेनक्लेचर यासारख्या ज्या डेफिनेशन्स आहेत ते आपण पाहू. ओके, थँक्यू.